कधी विचार केलाय का की जगातले जवळजवळ सगळे प्राणी जन्मानंतर काही तासांतच चालायला लागतात, पण माणसाच्या बाळाला मात्र वर्षभर का लागतं? घोड्याचं शिंगरू तर धावतं सुद्धा. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. यामागे ना उत्क्रांतीचं एक जबरदस्त रहस्य दडलेलं आहे. चला आज तेच रहस्य आपण उलगडून पाहूया. आता हा फरक बघा, किती मोठा आहे. एका बाजूला आहे आपलं मानवी बाळ, इतकं नाजूक, इतकं असहाय्य की ते स्वतःची मानसुद्धा सांभाळू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जिराफाचं पिल्लू. विचार करा, जन्मतःच थेट 6 फूट उंचीवरून ते खाली पडतं. आणि काय आश्चर्य, एका तासाच्या आत स्वतःच्या पायावर उभं राहतं. अविश्वसनीय आहे, नाही का? मग प्रश्न पडतोच की निसर्गाने आपल्यासोबतच असं का केलं असावं? आपण जन्माच्या वेळी इतके हतबल का असतो? ही उत्क्रांतीच्या प्रवासातली एखादी चूक आहे की यामागे काहीतरी खूप मोठं, खूप विचारपूर्वक केलेलं नियोजन आहे? तर या आपल्या असहाय्य सुरुवातीमागे एक शास्त्र दडलेलं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी ना शास्त्रज्ञांनी नवजात जीवांना 2 मुख्य प्रकारांमध्ये विभागलं आहे. चला तर मग पाहूया हे 2 प्रकार नेमकी आहेत तरी काय. यातला पहिला प्रकार आहे अल्ट्रिशियल. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. म्हणजे असे जीव जे जन्माला येतात तेव्हा पूर्णपणे अविकसित असतात. त्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही. खाण्यापिण्यापासून ते संरक्षणापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी ते पूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून असतात. आणि हो, आपण माणसं याच गटात येतो. आणि याच्या अगदी उलट दुसरा प्रकार आहे प्रिकोशियल. हे जीव म्हणजे जन्मतःच एकदम रेडी. जन्मानंतर काही मिनिटांत किंवा तासांतच ते स्वतःच्या पायावर उभे राहतात, हालचाल करू लागतात. आपण पाहिलेले घोडे, हरण, जिराफ ही सगळी याच गटातली उदाहरणं आहेत. ओके, तर आता आपण मूळ मुद्द्यावर येतोय. आपली ही जी जन्माच्या वेळची असहाय्यता आहे ना, ती खरं तर आपली कमजोरी नाहीच आहे. ती उत्क्रांतीने केलेली एक खूप हुशार तडजोड आहे. एक अशी स्ट्रॅटेजी जिचा आपल्याला भविष्यात प्रचंड मोठा फायदा झाला. तर मग ही तडजोड आहे तरी काय? सोपं आहे. उत्क्रांतीच्या प्रवासात आपण जन्मानंतर लगेच धावपळ करण्याची क्षमता गमावली, पण त्या बदल्यात आपल्याला एक अशी गोष्ट मिळाली जी त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त शक्तिशाली आहे. आणि ती म्हणजे आपल्या मेंदूच्या विकासाची एक अफाट संधी. आणि यामुळे आपला मूळ प्रश्नच पूर्णपणे बदलून जातो. आता प्रश्न आपण जन्मता का चालू शकत नाही हा राहत नाही. खरा प्रश्न हा आहे की ही क्षमता गमावण्याच्या बदल्यात आपण नेमकं काय मिळवलं? या त्यागातून असा कोणता खजिना आपल्या हाती लागला? आपल्या या हळूवार सुरुवातीमागे 3 मुख्य शारीरिक कारणं आहेत. पहिलं, आपला मेंदू. दुसरं, आपल्या शरीराची रचना. आणि तिसरं, 2 पायांवर चालण्याचं एक मोठं आव्हान. चला, आता या तिन्ही गोष्टी एक एक करून जरा सविस्तरपणे समजून घेऊया. हा आकडा ऐकून खरंच धक्का बसेल. फक्त 25%. हो, जन्माच्या वेळी मानवी बाळाच्या मेंदूचा आकार त्याच्या प्रौढ मेंदूच्या आकाराच्या फक्त पाव हिस्सा असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ उरलेली तब्बल 75% वाढ ही जन्मानंतर या बाहेरच्या जगात अनुभव घेत होते. ह्याच्या मागे ना उत्क्रांतीमधला एक मोठा पेच आहे, ज्याला ऑब्स्टेट्रिक डायलेमा असं म्हणतात. झालं काय की माणूस जेव्हा 2 पायांवर चालायला शिकला तेव्हा त्याच्या कमरेचा भाग अरुंद झाला. पण त्याच वेळी उत्क्रांतीमध्ये त्याचा मेंदू मोठा आणि मोठा होत चालला होता. आता विचार करा, मोठा होत जाणारा मेंदू आणि अरुंद होत जाणारी जागा, मग मोठ्या डोक्याचं बाळ जन्माला कसं येणार? निसर्गाने यावर एकच उपाय काढला. बाळाला लवकर जन्माला घालायचं, म्हणजे जेव्हा त्याचं डोकं अजून लहान असतं तेव्हाच. आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं कारण म्हणजे बॅलन्स, म्हणजे संतुलन. 2 पायांवर चालणं हे 4 पायांवर चालण्यापेक्षा कितीतरी पटीने अवघड आहे. अहो विचार करा, यात आपल्याला सतत तोल सांभाळावा लागतो, शरीरातल्या शेकडो स्नायूंना एकत्र काम करायला लावावं लागतं. याउला 4 पाय म्हणजे काय? तर एक मजबूत स्थिर चौकट. त्यामुळे प्राण्यांना तोल सांभाळणं खूपच सोपं होऊन जातं. ठीक आहे, तर ही झाली सगळी शारीरिक कारणं. पण यापेक्षाही एक मोठं कारण आहे जे थेट माणसाच्या जगण्याच्या पद्धतीशी, त्याच्या स्ट्रॅटेजीशी जोडलेलं आहे. आणि ती स्ट्रॅटेजी आहे जन्मजात मिळालेल्या माहितीवर नाही, तर अनुभवातून शिकण्यावर अवलंबून राहणे. इथे आपल्याला जगण्याच्या 2 एकदम वेगळ्या पद्धती दिसतात. प्राण्यांच्या पिल्लाला जन्मतःच पळता यायला हवं, नाहीतर शिकारी त्याला सोपा घास बनवतील. त्यांचं आयुष्य हे उपजत बुद्धीवर म्हणजे इन्स्टिंक्टवर चालतं. पण मानवी बाळाचं तसं नाही.
त्याला ती घाई करण्याची गरजच नसते, कारण त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याचे पालक आहेत, त्याचा समाज आहे, आणि म्हणूनच त्याला शिकण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. ह्याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की प्राण्यांचा मेंदू हा जन्मतःच एक प्री प्रोग्रॅम्ड हार्डवेअरसारखा असतो, ज्यात सगळी गरजेची माहिती आधीच भरलेली असते. या उलट माणसाचा मेंदू हा एका लर्निंग मशीनसारखा जन्माला येतो, जो जन्मानंतरच्या अनुभवांमधून स्वतःला प्रोग्रॅम करतो. म्हणून जन्मानंतरचा तो असहाय्यतेचा काळ अजिबात वाया गेलेला नसतो, उलट तोच काळ मेंदूच्या विकासासाठी आणि शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि आता आपण हे सगळे धागे एकत्र जोडूया. तेव्हा आपल्या लक्षात येईल की जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला माणसाची सगळ्यात मोठी कमजोरी वाटत होती, तीच खरं तर आपली सगळ्यात मोठी ताकद कशी आहे. जरा या तक्त्याकडे बघा. ही उत्क्रांतीच्या 2 वेगवेगळ्या रस्त्यांची कहाणी आहे. एका बाजूला आहे माणूस, जन्मतः असहाय्य पण शिकण्यासाठी उत्सुक, आणि दुसऱ्या बाजूला आहेत इतर प्राणी, जन्मतः तयार पण ज्यांच्या क्षमता ठरलेल्या आहेत. माणसाचा विकास हा हळू आणि परिस्थितीनुसार बदलणार आहे, तर प्राण्यांचा विकास वेगवान पण एका साच्यातला. आणि हाच तो सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याच हळूवार सुरुवातीमध्ये आपलं सगळ्यात मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. कारण याचमुळे आपण आपलं आयुष्य फक्त चालण्यापळण्यापुरतं मर्यादित नाही ठेवलं. आपण त्या पलीकडे गेलो. आपण भाषा तयार केली, कला निर्माण केली, विज्ञानाची उंची गाठली आणि नवनवीन शोध लावले. आज आपण जी मानवी संस्कृती पाहतो, तिचा पाया ह्याच असहाय्य सुरुवातीमध्ये आहे. आणि म्हणूनच हे वाक्य किती अचूक आहे की माणूस तयार जन्माला येत नाही, तो तयार होण्यासाठी जन्माला येतो. जन्माच्या वेळी असहाय्य असणं ही आपली कमजोरी किंवा मर्यादा नाही, तर ती आपल्याला अमर्याद शक्यतांची दारं उघडून देणारी एक देणगी आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवते.